झी 24 तास एक पाऊल पुढे। यंदा जानेवारीपासूनच दुष्काळाचा चटका सहन करावा लागला। नाही म्हणता अखेर राज्य सरकारने थेट एप्रिलमध्ये दुष्काळाची दखल घेतली आणि राज्याला फक्त 700 कोटींची मदत जाहीर करून पोचारा फिरवला। यंदा भीषण दुष्काळामुळे राज्यातील 7064 गावांमधील खरीप पिकांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आढळली असल्याची माहिती थेट मुख्यमंत्र्यांना देऊन भीषण दुष्काळाचं वास्तव वर्तवलं। दुष्काळ जाहीर करण्यासाठी विरोधकांचा दबाव वाढल्यावर अखेर एप्रिल महिन्यात 9 जिल्ह्यात सरकारनं दुष्काळ जाहीर केला आणि 2600 गावांना आवश्यक असलेली मदतीसाठी प्रयत्न सुरू झाले। मे मध्ये पुन्हा टंचाईग्रस्त भागाचा मुद्दा चर्चेत आला। राज्य दुष्काळात होरपळल्यामुळे केंद्र सरकारनं राज्यातील 15 जिल्ह्यात 11 तालुक्यात तत्काळ मदत म्हणून 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। शेतीसाठी 580 कोटी रुपये तर फळबागेसाठी 74 कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत। मात्र ही मदत शेतीसाठी तुटपुंजी असल्यानं गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा निधी पुरेसा ठरला नाही। त्यानंतर पुन्हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाची वाट पाहून राज्य शासनानं 122 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला। दुष्काळाचं हे दुष्टचक्र अजूनही सुरूच असून राज्यानं फळबागा वाचवण्यासाठी 8000 रुपये हेक्टरी मदत देण्यास सुरुवात केलेली आहे। आम्ही प्रत्येक वेळी बातम्यांच्या खोलापर्यंत जाऊन वस्तुस्थिती मांडण्याचा वेळोवेळी यशस्वी प्रयत्न केला, तेव्हा नेमक्या गरजवंतांकडे ही खरी मदत पोहोचत नसल्याची बाब वेळोवेळी स्पष्ट झाली। आम्ही इथं 3-4 वर्ष झालं बाग लावलेले, 1 वर्ष 1.5 वर्ष झालं पाणी नसल्यामुळे 2 वर्ष झालं पाणी नाही, पाऊस नाही, प्यायला पाणी नाही आणि ती बाग काढून अशी आमची वाळत राहिलेली आहे, बाग काढून टाकलेली। त्यामुळे आम्हाला आता दुष्काळ जास्त जाणवायला लागला। जनावरही छावणीत बांधलेली आहेत। शेतकऱ्यांनी आंदोलन करून भयाण परिस्थितीची जाणीव करून दिली। मात्र वीज केंद्रांनी शेतकऱ्यांना कधी अतिरिक्त वीज बिलापोटी तर कधी लोड शेडिंगच्या निमित्तानं हैराण केलं। यंदा राज्य शासनाच्या वीज पुरवठा संदर्भातल्या सगळ्याच घोषणा हवेतच विरल्या। थेट उपमुख्यमंत्र्यांचंही आश्वासन विजेसारखंच अंधारात राहिलं। दुष्काळामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वर्षभर वीज नियमित मिळालीच नाही। अनेक जिल्ह्यातले लोडशेडिंगचं वेळापत्रक कधीच नियमित राहिलं नाही। परिणामी ऊस, द्राक्ष, संत्रा, डाळिंब, केळी अशा पिकांच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाली, तर पाणी नियमित नसल्यामुळे त्यांच्या उत्पादनात कमालीची घट दिसून आली। तसंच यंदाच्या वीज टंचाईमुळे ऊसाच्या लागवडीत आणि उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट दिसून आली। विशेष म्हणजे रात्रीच्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सर्पदंश आणि आरोग्याच्या अनेक तक्रारींनाही वर्षभर सामोरं जावं लागलं। मात्र तरीही राज्य सरकार अशा परिस्थितीत सगळंच आलबेल असल्याचे भाव व्यक्त करत होतं, हे विशेष। झी 24 तास एक पाऊल पुढे।